अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आईची छत्र हरपलेल्या 16 वर्षीय मुलीला मोबाईल आणि नवीन कपडे घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिचे नाशिक जिल्ह्यातील हर्सुल नजीकच्या गावातून अपहरण करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर गावात तिचा बालविवाह करून देण्यात आला. येथील वरासाठी मुलगी शोधून देण्याकरिता 2 लाखांची दलाली घेतलेला संशयित आणि पतीसह 10 संशयितांना हर्सुल पोलिसांनी अटक केली. तुषार पाचपिंड, संदीप पाचपिंड वय 42, सुरेश नवसू फसाळे, कमल सुरेश फसाळे, सीता पुंडलिक बेंडकोळी, ठकुबाई लक्ष्मण माळेकर, धर्मा नवसू वाळेकर, सोन्याबापू बाळकृष्ण पाटोळी, विशाल नारायण परचंडे, महादेव साहेबराव नाईकवाडे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पित्याकडून देण्यात आली होती. या अपहरणात पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. परिसरातून एकही तरुण बेपत्ता नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे अपहरण करण्यात येऊन या मुलीची विक्री करण्यात आलेली असावी असा संशय होता. पथकाने तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे मुलीचा माग काढला असता ती संगमनेर तालुक्यात असल्याचं लक्षात आलं. हर्सुल पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती. या मोहिमेच्या अंतर्गत हर्सुल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यावर तक्रार प्राप्त झालेली होती. या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करण्याची टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे. सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली. तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या असे लक्षात आले तर सर्व मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती. सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत. अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्यावर अधिक तपास करीत आहोत. त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आली आहे का याबाबत तपास करीत आहोत. सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सुल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे. माझं नाव आनंदा मोंडे, सुरेश धर्मा फसाळे हे वारंवार मुलींना किडनॅपिंगच्या साठी घेते. यांच्यावर इथून मागे पण खूप संशय आहे आमचं आणि इथून केले त्यांनी या गोष्टी. त्यांना जोडी एक ठकुबाई लक्ष्मण माळेकर, माजी जिल्हा परिषद सभापती यांची पत्नी ती. यांचं पण राजकीय क्षेत्रात असून तरी पण आमच्या आदिवासी समाजाच्या मुली वारंवार यांनी किडनॅपिंग केले आणि इथून माग लग्नासाठी आम्ही दाखवून विकल्या गेल्या नाही यांनी. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती. आज गावाच्या वतीने असं बोलतो हर्सुल पोलीस स्टेशन मध्ये आज अल्पवयीन मुलींचा जो काही व्यवहार होत होता तो आज API बोरसे साहेब यांनी चांगली, त्यांच्या टीमनी सुद्धा चांगली आम्हाला मदत केली आणि तसंच त्यांनी जो प्रकार जे आज आरोपी सापडले ते 10 आरोपी आहेत, तसं त्यांचं पुढचं ते आरोपी शोध घेत आहेत. गावच्या वतीनं अशा मुली वयात नसताना या मुलीचं जो गैरव्यवहार होत आहे तो गैरव्यवहार थांबावा आणि ही टोळी गजाआड जावी. अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे, सुनील आहेर, अनिल गांगुर्डे, सुनील ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तिच्या चौकशीत बालविवाहासाठी तिला विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. NCN न्यूजसाठी रवींद्र धाने, त्र्यंबकेश्वर.